मोठा भाऊ असलेला भारतीय जनता पक्ष बंडखोरी खपवून घेणार नाही हे लक्षात आलं आणि त्यानंतर बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सक्रिय होऊन उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचे आदेश दिले। तथापि भाजपमधील बंडखोरी अद्याप शमलेली नाहीये। नाशिक इथं भाजपने केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेना उमेदवार पडू शकेल अशी परिस्थिती असताना बंडखोर गीते बंधू अज्ञात स्थळी रवाना झाले। शिवसेनेनं विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जागोजागी झालेल्या बंडखोरीची तलवार म्यान केली असताना भाजपचे बंडोबा मात्र थंडोबा होण्यास तयार नाही। महायुतीमध्ये सर्वच अपक्ष उमेदवार आपले अर्ज कमी करणार आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी, आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांनी सर्वच अपक्ष उमेदवाराची चर्चा केली आहे। संख्याबळ खूप जास्त आहे महायुतीकडे आणि निवडणुकीत काही तथ्य नाही आहे। त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसने अजूनही विचार करावा 3 वाजेपर्यंत, ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी परत घ्या। काँग्रेसच्या मी सर्वच नेत्यांशी बोललो आहे आणि त्यांना विनंती केली आहे। निश्चितपणे काँग्रेस, उबाटा, शरद पवारजी सर्व विचार करतील आणि संख्याबळानुसार जर वागलं तर मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये अनोपज होऊ शकतं।